राज ठाकरे जी ने कभी इंग्लिश में भाषण दिया है? उद्धव साहब ने कभी इंग्लिश में भाषण दिया है? योगी जी ने कभी इंग्लिश में भाषण दिया है? अमित शाह जी ने कभी इंडिया में इंग्लिश में भाषण दिया है? नरेंद्र मोदी जी ने कभी इंग्लिश में भाषण दिया है? जब आप मुझे एक बात बताइए, आप महाराष्ट्र में मराठी अनिवार्य कर दे रहे हैं, बहुत अच्छी बात है, करना चाहिए। हिंदी भाषी लोगों को मराठी आना चाहिए, लेकिन कॉन्वेंट स्कूल का इनके इस पे क्यों नहीं जा रहे हैं आप? अगर हम अपने बच्चों को दूसरों की संस्कृति सिखाने के लिए भेजेंगे, तो हमारे बच्चे हिंदी और मराठी कैसे बोल पाएंगे? जेव्हा तुम्ही मराठीचा अनिवार्य करणार की मराठी कंपल्सरी बोलायचं आहे, तेव्हा हिंदी भाषी पण मराठी शिकायला प्रयत्न करणारच, ते करणारच का? जुनी भाषा है, 700 ईशापूर्व सर्वात जुनी मराठी आहे, ते मी मान्य करतो, ते महत्त्वाचं आहे. पण 1700-1800 मध्ये आलेली भाषा आपली इंग्लिश, ते तुम्ही शिकवायला मुलांना तिथं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पाठवणार आणि तुम्ही बोलणार की बाबा हिंदी भाषी लोकांना मराठी बोलायचं अनिवार्य आहे. हे तुम्हाला पटतंय का हो? राजकारणात काही पण बोलू शकता, ते योग्य आहे. आजच्या टायमाला लँग्वेज शिकायला ना थोडं टाईम लागतं हो, एवढं लवकर डोकं चालत नाही का? कन्व्हिनियंट सर्वात ना, कन्व्हिनियंटची भाषा सर्वांमध्ये आली आहे की बाबा तू चांगलं बोलत नाही, जाऊ दे, माझं मराठीचा ना अपमान होत आहे, त्यापेक्षा मी हिंदीमध्ये बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.